परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आपण सत्याचा परिश्रमपूर्वक अभ्यास करतो. मात्र हे आचरणात आणणे देखील महत्त्वाचे नाही का? बायबलमध्ये अब्राहामाच्या परिवाराच्या इतिहासामध्ये आपली तुलना कोणाशी केली जाते? आपण जे अभिवचनाची संतती आहोत, इसहाकाप्रमाणे आहोत. इसहाकाचा अर्थ काय आहे? म्हणून मी हा विचार करून सदस्यांकडे पाहिले की सर्वात जास्त कोण हसते? जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या हसण्याची संख्या कमी होत जाते. मात्र बाळांबद्दल काय? जेवण चारत असतानाही ते हसतात. काही बाळ झोपेटाही हसतात. अशा प्रकारे सियोनच्या सर्व संतानांसाठी जास्त वेळा हसणे चांगले होईल. आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जात नाहीत का? असा विचार करून तुम्हाला कसे जाणवते की जर मी आज थोडीशी जास्त सुवार्ता केली तर मला स्वर्गामध्ये एक पुरस्कार मिळेल? जर उद्या तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळणार आहे तर आज तुम्हाला कसे जाणवेल? तुम्ही दिवसभर उत्सुक असाल. तुमचे हृदय उत्साहाने जळत असेल. जर आपण उद्या स्वर्गीय राजकीय याजकगण बनणार असलो तर आपले चेहरे कसे दिसले पाहिजे? आपल्याकडे एक गंभीर चेहरा असला पाहिजे का? आपण स्वर्गीय यरुशलेम माताची संतान आहोत. परमेश्वराने आपली तुलना इसहाकाशी केली आहे, ज्याचा अर्थ हास्य आहे. गंभीर चेहऱ्याच्या तुलनेमध्ये तेजस्वी चेहरा असणे चांगले नाही का? म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. मी प्रश्न विचारण्यापूर्वीच तुम्ही खूप आनंदी आहात. लोक म्हणतात की प्राण्यांचे देखील स्वतःचे हसणे असते. जसे की परमेश्वराने सुवार्तेच्या सेवकांची तुलना बैलांशी केली आहे. म्हणून मी तुम्हाला बैलांच्या हसण्याबद्दल एक प्रश्न विचारतो. एक बैल कसा हसतो? तुम्ही याचे वर्णन कसे कराल? माझ्या अपेक्षेप्रमाणे सियोनची संतान ज्ञानी आहे. तुम्हा सर्वांना उत्तर माहित आहे. उत्तर आहे वुहाहा. कोरियामध्ये चीनी वर्ण वू म्हणजे बैल. म्हणून जेव्हा एक बैल हसतो तेव्हा ते वुहाहा असते. आज जेव्हा आपण त्या सर्व दुःखांबद्दल विचार करतो जे स्वर्गीय यरुशलेम माताने आपल्या संतानांसाठी सहन केले होते, तेव्हा हे आपल्या हृदयाला तोडते. मात्र आज या आपण एक तेजस्वी स्मितहास्य ठेवूया, म्हणजे माताच्या हृदयामध्ये आपल्या तेजाला लक्षात ठेवले जाऊ शकेल. या कारणास्तव मी विचार केला, मला आशा आहे की परमेश्वराची सर्व संतान सियोनमध्ये येतील आणि मोठ्या हास्याने आनंदी होतील. सहलीवर तुम्हाला चटई पसरून जेवणाचा आनंद लुटताना पाहूनही परमेश्वर प्रसन्न होतात. म्हणून या आपण आपल्या भाऊ आणि बहिणींसोबत एकोप्याने जगूया. कोण योग्य आहे यावर वाद घालण्यापेक्षा या आपण एकमेकांबद्दल विचार करूया आणि एकमेकांसोबत एक होऊया. जेव्हा सियोनमध्ये आनंद आणि गाण्याचा नाद चालू राहील तेव्हा हा कोणाचा आनंद असेल? अर्थातच हा आपला आनंद असेल, पण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आपल्यापेक्षा 1000 पटीने जास्त आनंदी असतील. अशा प्रकारे या आपण सियोनमध्ये खूप स्मित हास्य करूया आणि हसूया. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतो का? पदवीधर, गुरु आणि डॉक्टरेट सारख्या अनेक शैक्षणिक पदव्या आहेत.
जर तुम्ही अभ्यास करत राहिला तर तुम्ही उच्च पदवी प्राप्त करत नाहीत का? मात्र डॉक्टरेटच्या तुलनेत एक उच्च पदवी आहे. ही फक्त कोरियामध्येच आढळू शकते. कोणाला या पदवीबद्दल माहित आहे का? ते बापसाह मला खायला घालण्याची पदवी आहे. असू शकते की परदेशी सदस्यांना हे नीट समजू शकणार नाही, कारण की ही पदवी फक्त कोरियामध्ये आहे. मात्र त्याहूनही एक उच्च पदवी आहे. ही त्या लोकांना दिली जाते ज्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. तुम्हाला माहित आहे का ते काय आहे? हे गमसाह कृतज्ञतेची पदवी आहे. गमसाह कृतज्ञतेची पदवी त्या लोकांना दिली जाते ज्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. म्हणून जर आपण आज पिता आणि माताला खूप धन्यवाद देतो तर आपण असे म्हणू शकत नाही का की आपले शिक्षण डॉक्टरेट पदवीच्या पलीकडे आहे? तसे आणखी एक पदवी आहे जी गमसाह कृतज्ञतेची पदवी पेक्षाही जास्त आहे. आपण हे नेहमी करतो. हे बोंगसाह सेवेची पदवी आहे. आपण विविध प्रकारे लोकांची सेवा करत नाही का, जसे की त्यांना परमेश्वराचे वचन शिकवणे आणि त्यांना हास्य देणे. स्वच्छता स्वयंसेवक सेवा देखील आहे. बोंगसाह म्हणजे सेवेची पदवी त्या लोकांना दिली जाते जे आधी इतरांबद्दल विचार करतात. लोकांकडे पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदव्या आहेत, पण आपल्याकडे त्याहूनही उच्च पदव्या आहेत. बापसाह मला खायला घालण्याची पदवी, गमसाह कृतज्ञतेची पदवी आणि बोंगसाह सेवेची पदवी. परमेश्वराची संतान जगामध्ये उत्कृष्ट आहेत असे आपण म्हणू शकत नाही का? आज मी पाहू इच्छितो की तुम्ही इसहाकाप्रमाणे किती वेळा स्मितहास्य करता आणि हसता. आज तुम्हाला त्या सर्व कठोर भावनांना आणि इतर सदस्यांसोबत असलेल्या गैरसमजाला दूर केले पाहिजे. आपण जवळच भविष्यात कोठे प्रवेश करणार? असे नाही की आपण स्वर्गात जाऊन रखवालदाराचे काम करणार, हो ना? आपण राजकीय याजकगण बनणार. जरी आपल्याला सरकारकडून उद्या पुरस्कार मिळणार असला तरी देखील आपण आज रात्री खूप उत्सुक असू. अशा प्रकारे जेव्हा आपण स्वर्गाच्या राज्यामधील सार्वकालिक प्रतिफळाचा विचार करतो तेव्हा आपण नेहमी आनंदी आणि तेजस्वी असले पाहिजे. म्हणूनच अब्राहमाच्या परिवारामध्ये साराच्या संतानाचे नाव इसहाक होते. म्हणून आपण आपले जीवन जगताना आपले हास्य गमावले नाही पाहिजे, पण आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मी इंटरनेटवर एक छोटासा लेख वाचला. हे मानवी मेंदूबद्दल होते. लोकांना वाटते की जेव्हा ते 30 वयामध्ये प्रवेश करतील तेव्हा मेंदूचे वय वाढू लागेल. मात्र हे खरे नाही. जेव्हा मी हे वाक्य वाचले, हा चुकीचा सिद्धांत आहे, तेव्हा मला जाग आली. हे समजावून सांगत राहिले, जेवढे जास्त आपण आपल्या मेंदूला घासतो तितकेच जास्त नवीन मार्ग निर्माण होतात. म्हणून तुम्ही म्हातारे असो किंवा तरुण, कठोर परिश्रम करा आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये सक्रिय असा. मग तुम्ही त्या क्षेत्रातील एक उत्तम व्यक्ती बनू शकता. मी इंटरनेटवर हे थोडक्यात वाचले. म्हणून या आपण जास्त वेळा हसूया.
आपले वय जितके वाढत जाते तितकेच आपण आपले हास्य गमावतो. जर आपण एकदा, दोनदा आणि 3 वेळा हसलो तर आपण जास्त वेळा हसू शकतो. आपण याची सवय करून घेतली पाहिजे. नरकात जाणाऱ्या व्यक्तीच्या उदास चेहऱ्याऐवजी या आपण स्वर्गात जाणाऱ्या व्यक्तीसारखा तेजस्वी चेहरा ठेवूया. या आपण विचार करूया, उद्या जेव्हा मी स्वर्गात जाईन तेव्हा मी माझे पंख पसरवीन आणि संपूर्ण विश्वात उडेन. जसे की मी परमेश्वराची संतान आहे म्हणून मी राजकीय याजकगण होईल. आपण स्वर्गाबद्दल विचार करून दिवसेंदिवस आनंदित झाले पाहिजे. मी उद्या ही समस्या कशी सोडवू शकतो, तुम्ही याची काळजी का करता? परमेश्वराने म्हटले की उद्याचा दिवस स्वतःची चिंता स्वतः करेल. सर्व लोकांनो, उद्याची चिंता उद्याला. येशूने आपल्याला ही आज्ञा दिली आहे. उद्याबद्दल जास्त चिंता करू नका. त्यापेक्षा या आपण आनंदित होऊया की आपण स्वर्गात जात आहोत आणि आपण स्वर्गीय पिता आणि माताच्या प्रेमात आहोत. या आपण त्यांना आनंद देऊया. जसे की भविष्यवाणी केलेली आहे, सियोनला गायन, उपकारस्तुती, हर्ष आणि आनंदाच्या नादांनी भरून गेले नाही पाहिजे का? आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्या मेंदूला योग्य मार्गाची सवय लावली पाहिजे. जेव्हा तुम्ही पिंग पॉंग शिकण्यास सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला त्रासदायक वाटू शकते आणि तुम्ही चेंडूला योग्यरित्या मारू शकत नाही. मात्र जर तुम्ही 1000 वेळा सराव केला तर तुम्हाला त्याची सवय होईल. तुमची स्थिती सुधारेल आणि तुम्ही चेंडूला तुम्हाला पाहिजे तेथे पाठवू शकाल. ही गोष्ट आपल्या मेंदूवर देखील लागू होते. म्हणून फक्त तोंडाने बुहा हा हसण्यापेक्षा या आपण आपल्या मेंदूला आनंदी करूया. हे मेंदू, आज तुझ्यासोबत खरोखर काहीतरी चांगले होणार आहे. तू उद्या स्वर्गात जाशील. अर्थातच ही खूप चांगली गोष्ट आहे. ह्यापुढे मरण नाही, शोक किंवा कष्ट नाही. आपण एका अद्भुत ठिकाणी जात आहोत म्हणून आपण प्रौढी मिरवणे किंवा गंभीर चेहरा केला पाहिजे का? आपले नाव काय आहे? आपण इसहाक आहोत. इसहाक म्हणजे हास्य. कृपया आपल्या मेंदूला सांगत राहा की तुम्ही स्वर्गात जात आहात. आपण आपल्या मेंदूला हा इशारा दिला पाहिजे म्हणजे तो विचार करू शकेल, ओह, मी स्वर्गात प्रवेश करणार. मी एक विलक्षण जीवन जगणार आहे. या पृथ्वीचे जीवन काहीच नसणार. आपल्याला ही आशा देण्यासाठी पिता आणि माता या पृथ्वीवर आले नाहीत का? वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. त्यांनी नेहमी यावर भर दिला आहे. आज मी खरोखर तुमच्यासोबत जीवनाच्या शिल्पकाराबद्दल सत्याचा अभ्यास करणार होतो. जीवनाचे शिल्पकार कोण आहे? एका घराची रचना करताना देखील वास्तुकारालाही ही योजना आखली पाहिजे की खिडक्या कोठे लावायच्या किंवा किती मजले बनवायचे. परमेश्वराने या जीवनाची रचना केली आहे. परमेश्वराने ज्या जीवनाची रचना केली आहे ती फक्त एका वर्षाची योजना नाही. ही 15 वर्षांच्या जीवनाची योजना नाही पण सार्वकालिक जीवनाची योजना आहे. परमेश्वराने कोणाच्या द्वारे ह्या योजनेला पूर्ण केले. म्हणूनच आपल्याकडे माता परमेश्वर आहेत. जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे, एक माशी फक्त एक दिवस जगते आणि मरते. म्हणून एक माशीसाठी सर्वात अपमानास्पद अभिव्यक्ती आहे, उद्या भेटूया. जसे की उद्यापर्यंत माशी जिवंत राहत नाही, म्हणून हा माशीसाठी एक फारच दुःखद अपमान बनतो. माशी फक्त एक दिवसच का जगते?
असे यामुळे आहे कारण की तिची माता तिला सुमारे 1 दिवसाचे आयुष्य देते. मग मनुष्यांबद्दल काय? आपण जवळपास 70 किंवा 80 वर्षे जगत नाही का? असे यामुळे आहे कारण की आपल्या शारीरिक माता आपल्याला असे आयुष्य देतात. मग या आपण सार्वकालिक जीवनाबद्दल विचार करूया. बायबलमध्ये परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईन. परमेश्वराने सर्व जीवनाला मातांद्वारे वंशागत होण्यासाठी रचले आहे. ही रचना कोणीही बदलू शकत नाही. जीवन एका माताद्वारे दिले जाऊ शकते. फक्त माताचे मायटोकॉन्ड्रियल जनुकेच संतानांना दिले जातात. मी जीवशास्त्रातील तज्ज्ञ नाही. मात्र जेव्हा आपण या वैज्ञानिक वस्तुस्थितीकडे पाहतो तेव्हा आपण स्वतःला विचारू शकतो, जर स्वर्गीय माताचे अस्तित्व नाही तर आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकतो का? जिवंत प्राणी तितकेच जगू शकतात जितके आयुष्य त्यांना आपल्या माताच्या जनुकातून मिळते. मग जर ती आपली स्वर्गीय माता नाही, ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, तर आपल्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग कोण उघडू शकतो? असे कार्य कोणीच करू शकत नाही. फक्त स्वर्गीय माताच आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतात. म्हणूनच माता परमेश्वराने, ज्यांचे अस्तित्व जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वीपासून आहे, त्यांनी या युगामध्ये स्वतःला आपल्या संतानांवर प्रकट केले. ही परमेश्वराची दैवी चाल आहे. एखाद्या व्यक्तीकडे कितीही जगिक ज्ञान आणि शक्ती असली आणि ती एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत आणि प्रतिष्ठित का असेना, जर त्याला सार्वकालिक जीवन वारशाने मिळालेले नाही तर तो जगातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती आहे. मात्र स्वर्गीय माता आपल्या संतानांसाठी या पृथ्वीवर आल्या आहेत. आणि जीवनाच्या शिल्पकाराच्या रूपात त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे. आज तो दिवस आहे जेव्हा आपण पुन्हा पुन्हा हसले पाहिजे, अगदी 100 वेळा. हा आनंदाचा आणि सुखांचा दिवस नाही का? या आपण ह्या आनंदाला फक्त आपल्यापुरतेच मर्यादित ठेवू नये, तर शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंतच्या सर्व लोकांना हे समजू देऊया. परमेश्वर जीवनाचे शिल्पकार आहेत. जर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचे आहे तर तुम्ही माता परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही पाहिजे का? असे यामुळे आहे कारण की फक्त परमेश्वराकडे सार्वकालिक जीवन आहे. कृपया त्यांना विचारा, तुम्हाला माता परमेश्वर माहित आहे का? ते उत्तर देतील, मला माहित नाही. मग तुम्ही त्यांना सांगू शकता, जर तुम्हाला माता परमेश्वर माहित नाही तर तुम्ही सर्वकाळ जगू शकत नाही आणि स्वर्गातही जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्याकडून शिकाल का? मग ते म्हणतील, हो, जर तुम्ही म्हणता शिका आणि बाप्तिस्मा घ्या तर मी बाप्तिस्मा घेईन. जर तुम्ही म्हणता प्रचार करा तर मी परिश्रमपूर्वक प्रचार करेन. मी पिता आणि माताच्या सर्व शिकवणींनुसार जगेन. अशा प्रकारे आपण त्या सर्वांना एकत्र आणूया. ते सध्या तेथे बाहेर आहे. असे बोलून बहाणा करू नका, मी यामुळे किंवा त्यामुळे हे करू शकत नाही. संकोच करणारे डोळे अडथळ्यांना पाहतात, पण विश्वासाचे डोळे मार्ग पाहतात. आज तो दिवस आहे जेव्हा स्वर्गीय माता आपल्या संतानांसाठी बऱ्याचशा बलिदानांना करण्यासाठी या पृथ्वीवर आल्या. पण आपल्यासाठी आशीर्वादित मार्ग उघडला गेला. जसे की पिता आणि माता, जे जीवनाचे शिल्पकार आहेत, या पृथ्वीवर आले आहेत, म्हणून आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यात आणि स्वर्गामध्ये प्रवेश करण्यात सक्षम आहोत. या दिवशी मी नवीन यरुशलेम स्वर्गीय माताला सार्वकालिक धन्यवाद, गौरव, सन्मान आणि स्तुती देतो. सर्व लोकांनो, तुम्ही सर्वजण स्वर्गीय माताला संतुष्ट करू इच्छित नाही का? सर्वात अगोदर आपण आनंदित आणि खुश झाले पाहिजे. या आपण एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि एकमेकांची काळजी घेऊया, म्हणजे सियोनमध्ये उपकारस्तुतीचा आवाज कधीही संपू नये. तुम्ही फार कृपा प्राप्त केली आहे अशी आशा करून मी हा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.